लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश तुझी पाऊले सुकुमार तिथे माझे मन भ्रमर ठाव धरिला संतजनी सुखी राहिले लपोनी तुझी पावले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर तुका म्हणे वाकी भाट झाली तिन्ही लोकी तुझी पावले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपा दाने करते जाविसारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी देवा तुझी गणेशो सकळार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी नमिला गणपती माऊली सरजा नमिला गणपती माऊली सरजा आता गुरु राया दंडवत दंडवत आता गुरु राया दंडवत दंडवत गुरुराया चरणी मस्तक
माझा पायावरी या वारकरी संतांची जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता चिंतनाकरिता निरूपणाकरिता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्या तुकाराम महाराजांकरिता म्हटलं जातं, सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतळता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा, भगवान परमात्म्याच्या चरणाचं, भगवान परमात्म्याच्या पायाचं वर्णन करणारा स्थिती पर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो असा, किम निमित्तानं या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असावी. या ठिकाणी सर्वांना ज्ञात असावं, श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ गणेशनगर या ठिकाणी असलेले रहिवासी असतील, स्थानिकी या ठिकाणी काही वारकरी असतील, श्री गणेश जयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी जवळजवळ 47 वर्षामध्ये पदार्पण करत असताना या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या कार्यक्रमाचे या ठिकाणी अध्यक्ष मंडळी असतील, कमिटी मंडळी असतील, या ठिकाणी कार्यक्रम देण्याकरिता दगडू बाबा पाचंगे असतील, तसेच आधी करून काही कमिटी मंडळ असेल, सर्वांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द करण्यात आली असावी. पंचम दिवसाचं या ठिकाणी पुष्प गुंफण्याकरिता मध सारख्या अज्ञानाकडे ही सेवा दिली असेल. सर्वांच्या मनापासून ऋण व्यक्त करेल. समोर बसलेली वारकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्व ज्ञात श्रोता मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करेल. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा धीरू. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता निरूपणाकरिता चिंतनाकरिता कीर्तनाकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश. ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे, तिथून मात्र पापांचा नाश करण्याकरिता, पापांचा नायनाट करण्याकरिता गंगा माता आलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे गंगा आली पापानाश. भगवान परमात्म्याच्या चरणाचं वर्णन करत असताना तुकोबऱ्या म्हणतात की जिथून मात्र गंगा आली ना, जिथून पापाचा नाश करण्याकरिता गंगा माता आली, तिथे मात्र लक्ष्मी मातेचा वास आहे. कुठे तर तुझी पाऊले सुकुमार, तेथे माझे मन भ्रमर.
आणि त्या चरणाजवळ अनेक संतांनी ठाव मागितला. ठाव धरिला संत जनी आणि त्या ठिकाणीच मात्र सुखी राहिले लपोनी. तुकोबऱ्या म्हणतात की माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणाचं वर्णन आणखीन मी काय करावं. माझ्या अल्पवाणीनं सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणाचं वर्णन करून होणं शक्य नाही. बघा शेवटी तुकोबऱ्या म्हणतात ठाव धरिला संत जनी तुका म्हणे वाकी आणि भाट झाली तिन्ही लोकी. की अगदी लहान बाळाच्या पायामध्ये जे पैंजण असतात ना त्या पैंजणांच्या आवाजा एवढा, पैंजणाचा आवाज माहिती आहे ना महिला मंडळ, त्या आवाजा एवढं सुद्धा वर्णन माझ्या वाणीनं होणार नाही. भल्या भल्यांचे हात मात्र झटकले गेले. तुकोबऱ्या म्हणतात की एवढे अगाध माझ्या परमात्म्याचे चरण कमळ आहेत म्हणून तुझी पाऊले सुकुमार. सुकुमार म्हणजे कोमल. बघा फुलापेक्षा कोमल आणि वज्रापेक्षा कठीण. मग भगवान परमात्म्याची जर तुम्ही आम्ही भक्ती केली तर तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला जीवनातून तारल्याशिवाय राहणार तर नाही, तुमचा आमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अभंगाचा थोडक्यात अर्थ तुमच्या सगळ्यांच्या समोर मी सांगितला, पण कळाला का महिला मंडळ? कळालं असेल तर हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. अभंगाला सुरुवात आता कुठे होते, कीर्तनाला सुरुवात आता कुठे होते, पण ज्या ज्या वेळेला विठ्ठल त्याला हातात टाळी वाजवायची आहे. बघा टाळी वाजवावी वाटली तर वाजवा महिला मंडळ, नाही तर एक टाळीला 10 रुपये असं, एक टाळीला 1 टोल नाका असं नको. वाजवायची असेल तर मोकळ्या मनानं अंतकरणानं टाळी वाजवा. टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. आता कशा माना हलवल्या. विठ्ठल ज्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला, कीर्तनकारांना सेवेकरिता ज्या संतांचा अभंग घेतला असावा त्या संतांचा थोडाफार तरी अधिकार माहीत असावा. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैस्याला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. की तुकाराम महाराजांच्या ज्या वेळेला वह्या तुकाराम महाराजांचा गाथा इंद्रायणीमध्ये पाण्यामध्ये बुडवला गेला तर कोरड्याच्या कोरड्या जशा लाह्या तरंगतात ना महिला मंडळ, पाण्यामध्ये लाह्या टाकल्याच्या नंतर कशा तरंगल्या जातात अगदी त्याप्रमाणे माझ्या तुकाराम महाराजांचा गाथा मात्र तरंगावा हा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. बघा अणु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. की यमापुढे तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तर तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती कशी केली. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. भगवान परमात्म्याचं सतत नाम चिंतन केल्याच्या नंतर त्याच्यातून काय आपल्याला प्राप्त होतं तर समाधान. आज समाधान आहे का महिला मंडळ? हा इथे बसलेल्या तुम्ही सगळ्या महिला मंडळ आहात ना, आज कुणाला वाटतं तुम्हाला की माझ्या शेजाऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे? कराल का कोण हातवरती? खुशाल नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव असावा. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना करत असताना जनाकडे पाहावं, समाजाकडे पाहावं. अनादी काळापासून ही मानव जात जी आहे ना सुखाच्या शोधात आहे, बरोबर की नाही? आज इथे बसलेल्यांपैकी कुणाला असं वाटतंय की मला सुख? बघा ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकला सतत आम्ही पाहत राहावं आणि ह्यातच आमचं काय आहे? सुख आहे. तुम्हा आम्हाला सुख कशात आहे महिला मंडळ? प्रपंचामध्ये, संसारामध्ये. पण संत मात्रे वर्णन करतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा पाठीला
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ दोरे पाठी लागले होणार काम क्रोध लोभ दोरे काम क्रोध लोभ शोरे पाठी लागले होणार लोभ शोरे तब नामी शरणागतु दृष्टी देई निर्मळ तब नामी शरणजाऊ दृष्टी देई निर्मळ सदैवाचा जे बाबाला अंतरा दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी संसार दुःख मूळ चहूकडे इंगाळ आणि विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. किती तळमळ करावी महिला मंडळ. आहे का विश्रांती संसारात? खुशाल नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव आहे. कारण अनुभवानं माणूस मान हलवणार नाही, हो म्हणणार नाही. बघा, उद्या जर पती कामानिमित्तानं बाहेर जाणार आहे, सकाळी उठल्याबरोबर नाश्त्याकरिता टिफिन करिता कोणती भाजी बनवायची हा विचार रात्रीपासून. म्हणून संत महात्म्यांनी त्या काळी विचार केला आणि वर्णन केलं. रात्रंदिवस तळमळ. किती तळमळ. सकाळी विचार करावा लागतो की दुपारी कोणती भाजी बनवायची आहे, आणि विचार केला नाही तर वेळेवरती काय होते. म्हणून जीवन जगत असताना ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे ना, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. संसारामध्ये आपण इतके भुलून गेलो. आज एवढं आपलं भ्रमर झालं की आज सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. एखाद्या तरुण मुलाला वाटतं की लग्न करून संसार का, तर संसार केलं तर थोडाफार सुखाची प्राप्ती होईल, आनंद निर्माण होईल. पण शेवटपर्यंत सुख काही मिळत नाही. म्हणून विश्वास ठेवायचा आहे तर भगवान परमात्म्याच्या नावावरती विश्वास ठेवला पाहिजे. नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला की फजिती होते. व्यवहारातलं उदाहरण देईल बघा महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका. पती पत्नी दोघं, नवरा बायको दोघे जण होते. आता एक दिवस ही काय म्हटली आपल्या पतीला की माझ्या मनामध्ये असा विचार येतोय की आपल्या दोघांची जी नावं आहेत ना ती चेंज करायची, बदलून टाकायची. अशी नावं ठेवायची की जगाच्या पाठीवर कुणीच अशी नावं ठेवली. एवढ्यावरती तुम्हाला समजलं का? आता हा थोडंसं ऐकणारा होता बायकोचं. मग तुमचं मन काय, तुमचं मत काय आहे मला माहीत नाही, पण पुरुष वर्ग माझं वैयक्तिक थोडंसं मत आहे. संसारामध्ये थोडासा आनंद प्राप्त व्हावा, थोडंसं सुख त्याच्यातून मिळावं, याकरिता पत्नीचं थोडंसं तरी ऐकलं. आता कशा माना हलवल्या. आणि ज्या ऐकत नसतील ना त्यांची हजेरी घेतल्याशिवाय हे राहणार बघा. आणि पण जर ही खोलवर सांगत असेल आणि त्यानं ऐकावं, मग काय मी सांगू शकत नाही. थोडं पत्नीचं ऐकणारा होता. ह्यानं सांगितलं तू जसं म्हणशील तसं. आता ह्यांच्या पश्चात लेकरं बाळ कोणच नव्हतं, फक्त 2 बैल होते. 2 बैल होते. हा शेतीवरती त्यांना घेऊन जायचं. ह्यानं सांगितलं की असं करूया, आपल्या दोघांची नावं आपण अशी ठेवायची की अशी नावं अजून कुणीच ठेवली नाही. मग आपण आपल्या 2 बैलांची सुद्धा नावं ठेवायची, काहीतरी नावं ठेवायची. आता इतकी हुशार होती, इतकी हुशार होती, कारण गणेशनगर मधली होती महिला मंडळ. हिनं सांगितलं माझं नाव जिलेबी. माझं म्हणजे माझं नाही बरं का महिला मंडळ, तिचं. आणि तुमचं नाव लाडू. आता नाव घेतल्यानंतर तोंडाला पाणी येऊ देऊ नका. आणि 2 बैल होते, त्याच्यातल्या एका बैलाचं चाबूक आणि दुसरा बैल होता त्याचा पाहुणा नाव ठेवला. एक दिवस अशी गंमत झाली की पाहुणा नावाचा माणूस त्यांच्या घरी आला. आता लाडू शेतावरती कामानिमित्तानं गेला होता. जिलेबीबाई एकटीच घरी होती. आता तुम्हाला काय वाटतं महिला मंडळ, एखादा अप्तेष्ट पाहुणा आपल्या घरी आला तर त्याचा पाहुणचार केला पाहिजे. तो ओळखीचा असो अथवा अनोळखी असो, पण निदान आपण त्याला पाणी तरी देऊ शकतो. पण 1 तास बसला ह्या पाहुण्या नावाच्या माणसाला जिलेबीबाईंनी पाणी सुद्धा विचारलं
आणि शेवटी जिलेबीबाई म्हटली, तुम्ही इथे बसणार आहात की शेतावरती लाडू आहे तिकडे जाणार? ह्याला वाटलं इथे बसल्यानंतर जर पाणी सुद्धा मिळत नसेल आणि शेतीवरती गेल्यानंतर जर लाडू खायला मिळणार असेल तर आपण गेलो पाहिजे. लाडूच्या आशेनं हा शेतावरती गेला, पण लाडू सोबत 1.5 तास ह्यानं गप्पा मारल्या. लाडूनं काहीच विचारलं नाही. 1.5 तासानंतर ह्यानं काय केले, आपले दोन्ही बैल दाव्याला बांधून घेतले, एका झाडाखाली दाव्याला बांधून घेतले आणि पाहुण्याला सांगितलं, तुम्ही इथे जेवण करणार की घरी जिलेबी आहे तिकडे जायचं? आता त्याला वाटलं की इथे बसून लाडूही मिळणार नसेल आणि जिलेबी जर घरी गेल्यानंतर मिळणार असेल. जिलेबी याचा फेवरेट मेनू होता, आवडीचा पदार्थ होता. जिलेबीच्या आशेनं हा पाहुणा घरी आला. लाडूनं सांगितलं आपल्या पत्नीला, आपल्या घरी पाहुणा आलेला आहे, पाची पक्वान्नाचं भोजन कर. आता घाई गडबडीनं ऐन वेळी पाहुणा आला तर आपण काय करतो महिला मंडळ, एका कुकरच्या शिट्टीमध्ये खिचडी भात होतो ना, लगेच तिनं खिचडी भात शिजायला घातला. एका बाजूला बासुंदी तिनं उकळायला घातली. इकडे बासुंदी उकळतच होती, कुकरला शिट्टी येतच होती. तेवढ्यात तिला वाटलं की शेजारीन बाईला जरा बातमी सांगून येते की आमच्या घरी कोण आलेला आहे, पाहुणा. शेजारीन बाईला सांगण्याकरिता त्या ठिकाणी जातच होती. तेवढ्या दारामध्ये एक पाहुणा नावाचा बैल, तो दाव्याला बांधलेला होता ना, तो सुटून निघून आला होता. तिनं पाहुण्या नावाच्या बैलाला पाहिलं. पाहुण्या नावाच्या बैलाला पाहिल्यानंतर तिने आपल्या पतीला हाका मारायला सुरुवात केली की अहो, आपला पाहुणा घरी आला. लाडूने सांगितलं, तू त्याला दाव्याला बांध, मी चाबूक घेऊन येतो. हा पाहुणा जसं धोतीर उचलून घरी पळाला. अजून गणेशनगर मध्ये आला. तो म्हटलं जेवणही नको आणि काही नको. ह्याच्यातून घ्यायचं काय? पाहुण्या नावाच्या माणसानं त्या ठिकाणी नावावरती विश्वास ठेवला, त्याची फजिती झाली. तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतोय. संत महात्मे म्हणतात, विश्वास कुणावरती ठेवला पाहिजे, विश्वास कुठे ठेवला पाहिजे? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तर संत तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाल कृपा करी. आपलं हित कशात आहे कळत नाही. प्रत्येकाला वाटतं की कशामध्ये रंगून जावं आणि कशामध्ये रंगून जावं, पण शेवटपर्यंत हित काही साध्य होत नाही. संत महात्म्यांनी हित कशात मानलं? देवाचे चिंतन. तुम्ही आम्ही या ठिकाणी आळवणी केली पाहिजे. तुकोबरांनी जनाकडे पाहिलं, समाजाकडे पाहिलं. प्रत्येक जीव कशा आणि कशामध्ये रंगलेला आहे. पण ज्यावेळी पंढरपुरामध्ये गेल्यानंतर, पांडुरंग परमात्म्याच्या रावळ्यात गेल्यानंतर तुकोबरांनी सुंदर आणि राजस सकुमार असलेली पांडुरंग परमात्म्याची मूर्ती पाहावी. मूर्तीकडे पाहिल्यानंतर तुकोबरांच्या लक्षात यावं की देवाचं वर्णन करावं. देवाचं वर्णन करावं तर कशाचं वर्णन करावं? तर परमात्म्याच्या चरणाचं, पायाचं वर्णन करावं असं वाटलं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे तिथून पापाचा नाश करण्याकरिता गंगा आल्या. अभंगाचं प्रथम चरण. जेथे लक्ष्मीचा वास, तेथे 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 लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, तेथे 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 लक्ष्मीचा वास, लक्ष्मीचा वास, तेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास. पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. गंगानी पावनास, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार. गंगाली
पापनाश. साधकाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज, तुम्हाला वर्णन करायचं होतं तर भगवान परमात्म्याच्या अनेक या ठिकाणी अवयवाचं तुम्ही वर्णन करू शकत होतात, पण चरणाचं पायाचंच वर्णन का केलं? भगवान परमात्म्याकडे जर आपण पाहिलं तर बघा, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. गोड असलेलं रूप परमात्म्याचं, रूपाकडे पाहिलं तर तुकोबराया तुम्ही रूपाचं सुद्धा वर्णन करू शकता, मुखमंडळाचं तुम्ही वर्णन करू शकत होतात. डोळ्याकडे पाहिल्यानंतर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांचं तुम्ही वर्णन करू शकत होता तुकोबराया. चरणाचं पायाचंच का बरं वर्णन केलं? तुकोबराया तुम्ही भगवान परमात्म्याच्या अजान भाऊचं वर्णन करू शकत होतात. भगवान परमात्म्याचं हृदय जे आहे ना, विशाल हृदय आहे, ज्या हृदयामध्ये संत कान्होपात्रेला जागा दिली, ज्या हृदयामध्ये मीराबाईला वसवलं, ज्या हृदयामध्ये संत जनाबाईनं सुद्धा ठाव मागितला. म्हणतात ना, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. ज्या वेळेला आपणही पंढरपुरात जातो ना मायबाप, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर वाळवंटामध्ये आमच्या संतांनी, वारकऱ्यांनी त्या ठिकाणी जो खेळ मांडलेला असतो ना, तो खेळ कसा असतो? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाच वैष्णव आई रे, नाच वैष्णव आई रे. क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोध अभिमान केला पावटनी, एका एका लागतील पायी रे, एका एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाच वैष्णवाई रे, नाच वैष्णवाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्प वरुषावर, विठ्ठल 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 विठ्ठल, टाळ मृदुंग घाई पुष्प वरुषावर, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी माई, खेळ मांडियेला वाळवंटी माई, नाच वैष्णवाई रे, नाच वैष्णवाई रे. हा माणूस, प्रत्येक जीव हा देहबान मात्र त्या ठिकाणी होऊन जातो. आणि म्हणून तुकोबरायांना वाटलं की परमात्म्याच्या चरणाचं वर्णन करावं. तरी सुद्धा साधक मंडळी तुकोबरायांना विचारताय, तुकोबराया वर्णन करायचं होतं तर तुम्ही हाताचं वर्णन करू शकत होते. 4 हात आहेत ना, शंख चक्र गदा पद्म, आपण म्हणतो आयुधे शोभती, त्या हातांचं तुम्ही वर्णन करू शकतात. ज्या हातानं अनेक राक्षसांचा वध केला, अनेक राक्षसांचा नायनाट केला, अनेक भक्तांना अभय दिलं, त्या हाताचं तुम्ही वर्णन करू शकत होतात. परमात्म्याचं कान जर पाहिलं तर नाक पाहिलं तर नाकाचं वर्णन करू शकत होतात. देवाचे जर तुम्ही त्या ठिकाणी कर्ण पाहिले तर त्या कर्णाचं सुद्धा तुम्ही वर्णन करू शकत होतात. कुंतल केसानं त्या ठिकाणी सुवर्णाची झलाली आहे आणि या ठिकाणी मोर पिस या ठिकाणी मुकुटावरती आहे, त्याचं तुम्ही वर्णन करू शकत होतात. तुकोबराया तुम्ही चरणाचंच वर्णन का केलं? तुकोबराया म्हणतात की माझ्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ, परमात्म्याच्या चरणाजवळ लक्ष्मी मातेचा वास आहे आणि तिथून मात्र अनेक गंगा ज्या आल्या ना, त्या पापाचा नाश करण्याकरिता आल्या. अनेक गंगा सांगितलेल्या आहेत बघा. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी गंगा, गौतम ऋषी त्र्यंबकेश्वर मध्ये गौतम ऋषी राहायचे, शिवभक्त होते.
भगवान शिवांची आराधना करायचे, भगवान शिवांची तपश्चर्या करायचे, ध्यानधारणा करायचे. रोजचा त्या ठिकाणी गौतम ऋषींचा नित्यनेम असायचा. पहाटेच्या वेळेला गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरिता जायचं. बघा, पूर्वी मात्र फार उपासमार व्हायची, दुष्काळ होता, भयंकर दुष्काळ, उपासमार व्हायची, खाण्यापिण्याकरिता अन्नधान्य नसायचं. म्हणून गौतम ऋषींनी तपश्चर्याच्या बळावरती काय प्राप्त केलं होतं? गोदावरी गंगेवरती स्नान करायला जात असताना एका शेतामध्ये त्या ठिकाणी धान्य पेरायचे आणि स्नान करून माघारी परत येत असताना ते धान्य मात्र काढायचे. बघा, जे धान्य पिकण्याकरिता 4 महिने लागतात ना, ते 4 महिन्याचे 1 तास करत होते. आता हीच बातमी काही ऋषीवर्यांपर्यंत पोहोचली. त्यांना कळाली की एवढं गौतम ऋषी कसं काय प्राप्त करू शकतात, काहीतरी त्याच्या पाठीमागची साधना असली पाहिजे. बरं, काही होऊ द्या. आणि त्याही ऋषींची त्या ठिकाणी उपासमार व्हायची, भयंकर असा दुष्काळ व्हायचा. ऋषींची महती ऐकून त्या ठिकाणी काही ऋषीवर्य गौतम ऋषींकडे आले, आपली व्यथा मांडली आणि सांगितलं की आमचं काही या ठिकाणी पोट पाण्याची सोय होईल का? आम्हाला सुद्धा आमची सुद्धा उपासमार होते, आमची खाण्यापिण्याची या ठिकाणी सोय सुविधा होईल का? त्यांच्याकरिता सुद्धा गौतम ऋषींनी काय करावं? रोजच्या नित्यनेमाप्रमाणे त्या शेतामध्ये धान्य पेरत जायचं आणि स्नान करून माघारी येत असताना धान्य. ऋषींनी ठरवलं की ह्या गौतम ऋषींचं महत्व कमी केलं पाहिजे. म्हणजे कसं, आपण म्हणतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, पण टाळी नाही वाजवत, त्याचं महत्व कमी करतो, त्याच्याच माथ्यावरती त्याचा आपला भार आपण काय करतो, आणखीन खोलवर सांगायची गरज नाही. त्यांनी ठरवलं की हा गौतम ऋषींचं महत्व कसं काय कमी होईल, तर एखादं पातक त्यांच्यावरती चढवायचं, त्यांच्यावरती एखादं पातक लावून द्यायचं. मग सर्वात मोठं पातक कोणतं आहे, तर ते म्हणजे गोहत्येचं पातक आहे. गोहत्येचं पातक आपण गौतम ऋषींवरती लावून द्यायचं. नेहमीप्रमाणे नित्यनेमाने गौतम ऋषी स्नान करायला जात असताना त्यांना शेतामध्ये धान्य पेरले आणि त्याच वेळेला काही ऋषींनी गौतम ऋषींच्या माघारी जाऊन पाठीमागे जाऊन गोहत्येचं पातक लावायचं म्हणून मोहरूपी मोहाची मायावी गाय तयार केली आणि ते शेतामध्ये उभी केली. बघा, गौतम ऋषींनी माघारी येत असताना ती मोहाची मायावी गाय पाहिली आणि मनामध्ये विचार यावा की ह्या गायीनं, ह्या गोमातेनं सगळं धान्य जर खाऊन टाकलं तर ह्या ऋषींची काय होईल, उपासमार होईल, त्यांच्या पोटपाण्याची सोय होणार नाही. मग करायचं काय? एक लहानशी वाळलेली गवताची काडी घेतली आणि फक्त त्या गोमातेच्या तिथे फक्त स्पर्श केला, थोडीशी ती काडी लावली. पण ती गवताची वळलेली काडी गोमातेला लावल्याबरोबर, मारल्याबरोबर ती गोमाता खाली पडली आणि लगेचच गौतम ऋषींवरती गोहत्येचं पातक मात्र लावलं. आता गोहत्येच्या पापातून मुक्त व्हायचं आहे, काय केलं पाहिजे? घोर तपश्चर्या केली गौतम ऋषींनी. तपश्चर्याच्या बळावरती आता करावं तरी काय, करावं काय, तर गंगा खाली आणण्याचा विचार केला. त्या बघा, आता गंगा माता म्हटल्या की मी मात्र जिथे गोहत्येचं पातक लावलेलं आहे ना तिथे येईल, पण माझ्या पाण्याचा वेगच इतका आहे की डायरेक्ट मृत्यू लोकातून मी पाताळात जाईल. मग भगवान शिव म्हटले, कारण शिव भक्त होते, गौतम ऋषी शिव भक्त होते. भगवान शिव म्हटले गंगे मातेला की तू ये, मी तुला माझ्या जटेमध्ये धारण करेन. आता भगवान शिवांच्या जटेमध्ये गंगा मातेला धारण केलं. पण बघा, 1001 वर्ष गंगा माता त्या ठिकाणी भगवान शिवांच्या जटेमध्ये प्रवेश फिरत होत्या, पण जटेच्या एका केसाचं शेवटचं टोक गंगे मातेला सापडलं नाही. शेवटी भगवान शिवानी काय केल्या, ब्रह्मगिरीवरती आपल्या जटा आपटल्या आणि तिथून मात्र त्या गंगे मातेचा ओंघळ निघाला. तिथे गोहत्येचं पातक झालेलं आहे, म्हणजे म्हणतात कुशावरिता करता स्नान, त्याचे कैलासी राहणं. तिथून मात्र ती गंगा आली आणि गोहत्येचं, गौतम ऋषींचं पातक नाहीस झालं. म्हणून बघा, ही सांगितलेली आहे त्र्यंबकेश्वर मधील गोदावरी गंगा की ज्या गंगेने गौतम ऋषींचं वरती लावलेलं गोहत्येचं पातक नाहीस केलं. दुसरी गंगा सांगितलेली आहे हिमालयातील भगीरथी गंगा, सगर राजांच्या पुत्रांचा उद्धार केला. तिसरी गंगा सांगितलेली आहे ओंकारेश्वर येथील नर्मदा गंगा, ज्या वेळेला बळीने भगवान परमात्म्याच्या पदाची क्षालना केली आणि तिथून जो ओंघळ निघाला ती गंगा म्हणजे त्या ठिकाणी
नर्मदा गंगा आणि चौथी गंगा सांगितलेली आहे. भीमाशंकर येथून निघाली, पंढरपुरामध्ये आली आणि पंढरपुरामध्ये येऊन चंद्राकृतीचं वळण घेणारी गंगा म्हणजे कोणती? भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा तिचे चरणीची गंगा चरणीची गंगा चरणीची गंगा. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तिच्या चरणीची गंगा. भीमाशंकर येथून निघाली, पंढरपुरामध्ये येऊन चंद्राकृतीचं वळण घेणारी चंद्रभागा नदी, की ज्या पंढरपुरामध्ये तुम्ही आम्ही गेल्यानंतर अगोदर चंद्रभागे स्नान करताना महिला मंडळ आपल्याला वाटतं की यावर्षी बरचसं पातक केलं, मग पापातून मुक्त व्हायचं आहे, पापाचा या ठिकाणी नाश झाला पाहिजे, म्हणून आपण पंढरपूरला अगदी तळमळीनं जातो. सुखा लागी करीसी तळमळा तरी तू पंढरीसी जाया एक वेळा, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरासी. एक वेळ पंढरपूरला गेलं तर काय महिला मंडळ, मग तू अवघाची सुखरूप होसी आणि जन्मोजन्मीचे मग तळमळ संसार करण्याकरिता करावी की पंढरपूरला जाण्याकरिता करावी हा विचार तुम्ही घरी गेल्यानंतर करा. तर संत महात्म्यांनी सुख कशात मानलं? सुखरूपाईसा दुजा कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो, न लगे हिंडणे मुंडणे ते काही. जीवनामध्ये जीवन जगत असताना मायबाप भगवान परमात्मा असा आहे की भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करणार, पण तसा भक्त बनलं पाहिजे. भक्त असावा त्या ठिकाणी हनुमंतरायांसारखा भक्त असावा, भक्त असावा या ठिकाणी नामदेवरायांसारखा भक्त असावा, भक्त असावा माझ्या सावता महाराजांसारखा भक्त असावा, की सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला विटेवरच्या मालकाला साठविला हरी चिली धय मंदिरी, त्यांची सरली झार झाला सफळ व्यापार. म्हणून तुकोबराय म्हणतात की आणखीन मी काय वर्णन करावं, म्हणून तुकोबरायांनी जेथे लक्ष्मीचा वास आणि गंगा आली पापानाश, की ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास आहे तिथून पापाचा नाश करण्याकरिता गंगा आल्या. म्हणून परमात्म्याच्या चरण कमल कसे आहेत ह्याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार
भ्रमर तेथे माझे मन भ्रमर तेथे माझे मन भ्रमर तुझे बाबुले कुमार तुझे बाबुले कुमार तुझे बाबुले कुमार तुझे बाबुले कुमार तुझे बाहुले कुमार तुझे बाहुले कुमार तुझे बाहुले कुमार तुझे बाहुले कुमार तुझी पावले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर. भगवान परमात्म्याचे चरण कमल कसे आहे, भगवान परमात्म्याची पाऊले कशी आहेत सुकुमार, फुलापेक्षाही कोमल. फुल किती कोमल असतं महिला मंडळ. जसं गणपती बाप्पाला जास्वंद फुल प्रिय आहे, माहित आहे ना. घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन, पाहिलं का गणपती बाप्पाकडं. गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य आवडतो महिला मंडळ, बोला ना जरा. आतापर्यंत मीच बोलत होते. तुम्ही म्हणाल ताई तुम्हालाच माहित नाही, तुम्ही कशाला कीर्तन करता. तर गणपती बाप्पाला मोदक हा नैवेद्य अगदी आवडीचा नैवेद्य आहे. आपण उकडीचे मोदक करतो, कुणी कशाचे करता. आता नवीन मोदक आलेला आहे, चॉकलेट मोदक. ज्याचा जसा भाव, ज्याची जशी निष्ठा, त्याची जशी श्रद्धा. पण बघा गणपती बाप्पाकडे जर आपण पाहिलं, आरती म्हणताना आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुटा शोभतो बरा. रुंझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन. सुख करता सुख देणारा आणि दुःखाचं हरण, वार्ता विघ्नाची दूर करणारा, सर्वांवरती कृपा करणारा हा गणराया. गणपती हे नाव कशावरून या ठिकाणी दिलं आहे, तर गणपती तीन गणांचा अधिपती. तीन गण कोणते, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. आपण म्हणतो वक्रतुंड. वक्रतुंड का बरं म्हणतात, वक्रतुंड म्हणजे काय, वाकऱ्या तोंडाचा का. एका माणसानं सांगितलं तर गणपती बाप्पाला वक्रतुंड नाव कशावरून पडलं, तर गणपती बाप्पाचं वाकडं तोंड आहे म्हणून. बरं वाकडं तोंड आहे म्हणून नाव दिलं आहे का, तर नाही. एखादा वाकडा वागत असेल त्याला सरळ करणारे गणपती बाप्पा आहे. बघा ते गणपती बाप्पाची त्या ठिकाणी आराधना करत असताना, गणपती बाप्पाची आळवणी करत असताना गणेश भक्त त्या ठिकाणी कशा प्रकारे आळवणी करतात. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, 30 तोळ्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक माळेला रेशमी मौशर दोरा, मऊ रेशमाच्या दोऱ्यात चौरंगी माळ ओविली ग, रेशमाच्या दोऱ्यात चौरंगी माळ ओविली ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपती बाप्पा आनंद वाटला. म्हणून जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की भगवान परमात्म्याचे चरण कमल कसे आहेत, परमात्म्याची पाऊले कशी आहेत. तुझी पाऊले सुकुमार, फुलापेक्षा कोमल. किती कोमल बघा. भगवान परमात्म्यांना, कृष्ण परमात्म्यांना सवय होती. मथुरेमध्ये कृष्ण परमात्मा राहायचे
आणि गोकुळात त्या ठिकाणी यमुनेच्या काठी राधेला भेटण्याकरिता जायचे. नेहमीप्रमाणे राधेची भेट घेण्याकरिता कृष्ण परमात्म्याने यमुनेवरती जावं आणि हे पाहावं कुणी? रुक्मिणी मातेने पाहावं. दुपारच्या वेळेला कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावरती राधेसोबत बसले होते. देखिला ग बाई यमुनेच्या तीरी, देखिला ग बाई यमुनेच्या तीरी, हात राधिकेच्या खांद्यावरी खांद्यावरी. रुक्मिणी मातेने जसं पाहिलं आणि घरी आल्यानंतर त्यांचा राग अनावर्ती झाला. परमात्म्याच्या पत्न्या किती होत्या? महिला मंडळ पाठीमागं बसलेला महिला मंडळ. महिला मंडळांना कमी माहिती असते पण पुरुष वर्गाला चांगली माहिती असते. पुरुष वर्ग किती होत्या देवाच्या बायका? 16,108. 16,108 बायका होत्या. पाठीमागं बसलेल्या महिला मंडळ झोपल्या की काय? 108 जणींना, या सगळ्या जणींना मात्र म्हणजे 16,107 जणींना रुक्मिणी मातेनं सांगितलं की आपले स्वामी कुठे बसले होते? हात राधी. नुसते एकटे बसले नव्हते, बरं राधे सोबत बसले नव्हते, तर हात राधिकेच्या खांद्यावरती राधेचा हात टाकून आपले स्वामी आपले पतिराज तिथे बसले होते. म्हणे येऊ देच आता. आल्यानंतर कशी चांगलीच हजेरी घेते बघा महिला मंडळ. हा उदाहरण देऊ नये, व्यवहारातलं पण देते बघा. एखादा आपला पती जर दुसऱ्या बाईच्या सोबत पाहिला तर आपल्याला काय वाटेल? तसं त्यांचंही झालं. त्यांना इतका राग आला. संध्याकाळच्या वेळेला भगवान परमात्म्यानं आपल्या महालामध्ये यावं आणि रुक्मिणी मातेनं भगवान परमात्मा सोबत गप्पा करत असताना सहज त्या ठिकाणी चर्चा करावी की दुपारच्या वेळेला तुम्ही कुठे गेला होतात स्वामी? आम्ही बरंच सगळ्या जणींनी शोधलं, तुमचा कुठे कुठे शोध घेतला, पण तुम्ही काय कुठे? मग परमात्म्यानं त्या ठिकाणी कबूल यावं, म्हणावं की मी माझ्या मैत्रिणीला भेटण्याकरिता गेलो होतो. बघा तुमची सुद्धा मैत्रीण आहे का? एवढे दिवस माहीतच नव्हतं, आज कळालं तुमच्याच तोंडातून, तुमच्याच बोलण्यातून आम्हाला कळालं की तुम्हाला सुद्धा एक मैत्रीण. काय आहे त्या मैत्रिणीचं नाव? सांगितलं राधा नाव आहे तिचं. मग एक दिवस तिला आपल्या घरी बोलवा ना तुम्ही, तिला आपल्या घरी घेऊन या, तिचा सुंदर असा आम्ही पाहुणचार करणार बघा. म्हणे फार काही दिवस जाऊ देत नाही, उद्याच तिला निमंत्रण देतो आणि संध्याकाळच्या वेळेला तिला आपल्या राजमहालामध्ये बोलवतो, तिला आपल्या घरी घेऊन येतो असं सांगितलं. तुम्ही सगळ्या जणींनी राधेच्या स्वागताची तयारी करावी, तिच्या भोजनाची त्या ठिकाणी पाहुणचाराची तयारी करावी. आता राधेची हजेरी घ्यायची होती. राधेची हजेरी घ्यायची होती म्हणून 16,108 जणींनी किती सकाळपासून तयारी केली. रुक्मिणी मातेने चुलीवरती दूध गरम करत ठेवलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते दूध नुसतं उकळतच होतं. दुपारच्या वेळेला परमात्म्यानं नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी राधेला भेटण्याकरिता जावं आणि आपला निरोप जो आहे तो सांगितला की माझ्या सगळ्या ज्या अर्धांगिणी आहेत ना, त्यांनी तुला मात्र आमच्या घरी पाहुणचाराकरिता स्वागताकरिता बोलवलेलं आहे, जर येतेस का? त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं हा निरोप दिला. राधेंनी सांगितलं की मी संध्याकाळच्या वेळेला निश्चित येणार. आता संध्याकाळच्या वेळेला राधा आपल्या घरी येणार आहे. सडा रांगोळ्या त्या ठिकाणी काढलेल्या होत्या, फुलांच्या माळ्यानं सगळं त्या ठिकाणी राजमहाल सजवलेला होता. सगळं काही आटपून मात्र सगळ्या जणी रांगेमध्ये वाट पाहत होत्या. कोण येणार आहे, कोण येणार आहे? तिची हजेरी घ्यायची होती. संध्याकाळच्या वेळेला बरोबर राधेनं मात्र यावं, सुंदर असा तिचा पाहुणचार करावा. तिला त्या ठिकाणी बसण्याकरिता एक सुंदर अशी राजगादी सुद्धा होती, ती सुद्धा सजवलेली फुलांच्या माळानं छानपैकी सुंदर अशी नटवलेली होती. राधा सगळं काही पाहून त्या ठिकाणी मोहून गेली. पाहुणचाराकरिता अनेक काही फळ फ्रूट दिले त्या ठिकाणी. आता शेवटचा पाहुणचार राहिला तो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उकळत ठेवलेला दुधाचा ग्लास. तो मात्र रुक्मिणी मातेने राधेच्या हातामध्ये द्यावा. राधेने तो थंड आहे की गरम आहे न चाचपता डायरेक्ट प्राशन करावं. आणि बघा याचा त्रास मात्र माझ्या भगवान परमात्म्याला झाला. रात्रीच्या समयी रुक्मिणी मातेनं परमात्म्यासोबत गप्पा कराव्या आणि गप्पा करत असताना म्हटले, स्वामी तुमचे थोडे पाय चेपून द्यावे का मी? ठीक आहे रुक्मिणी, तू म्हणतेस ना तर माझे पाय चेप. आज मी उन्हामध्ये गेलो होतो ना, थोडे पाय दुखत आहेत, पायाला थोडे फोड आलेले आहेत. आणि पाय चेपत असताना रुक्मिणी मातेने पाहिलं तर त्या पावलांना, त्या चरण कमळाला छोटे छोटे त्या ठिकाणी फोड आले होते. मग रुक्मिणी मातेनं म्हणावं, देवा काही गरज होती का विनाकारण प्रताप करायची? उन्हाताणामध्ये ते राधेला भेटायला जायची काही गरज आहे का तुम्हाला? बघा तुमच्या पायाला किती फोड आले, काही
गरज आहे का विनाकारण प्रताप करायची? भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, अगं रुक्मिणी, हा प्रताप काय माझ्या एकट्याचा नाही, तर हा प्रताप, हा परिणाम सगळ्या तुमच्या 16,108 जणींचा आहे. मग सगळा वृत्तांत सांगितला. तुम्ही माझ्या त्या ठिकाणी सखीला गरमागरम त्या ठिकाणी उकळतं दूध प्यायला दिलं, पाहुणचार तिचा उकळत्या दुधानं केला. तिला झालेला, माझ्या भक्ताला, माझ्या सखीला झालेला त्रास मात्र मला पाहवला नाही. ह्याच्यातून घ्यायचं काय की भगवान परमात्म्याचे चरण, परमात्म्याची पाऊली किती सुकुमार आहे की भक्ताला जर त्रास झाला तर तो देवाला सहन होत नाही, तर भक्ताच्या हृदयामध्ये परमात्म्याचे चरण आहेत. आणि एखाद्या राक्षसाचा नायनाट करायचा आहे तर वज्रापेक्षा कठीण माझा परमात्मा बनतो. आणखीन एक उदाहरण देईल बघा. कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि नामकरण विधी सोहळा त्या ठिकाणी यशोदा मातेनं आयोजित केला होता. कौस मामाने ठरवलं शक्तासुर नावाचा राक्षस त्या ठिकाणी बनावं आणि शक्तासुरानं ठरवलं की त्या मात्र कृष्णाला आपण काहीतरी करायला, कृष्णाला मारण्याकरिता जावं. आता यशोदा माता नामकरण विधी होता म्हणून कामामध्ये गुंतून गेल्या. 4-5 काही सवंगडे होते ना, काही गोपाळ होते, ते चेंडू फळी खेळत होते आणि कृष्ण परमात्माला त्या ठिकाणी त्या पाळण्यामध्ये ठेवलेलं होतं, गाड्यामध्ये ठेवलेलं होतं आणि लहान गोपालांना सांगितलं की तुम्ही बाळाकडे लक्ष द्या. आता ते मुलं, ते गोपाळ सुद्धा त्या ठिकाणी खेळण्यामध्ये रमून गेले. शक्तासुर नावाच्या राक्षसानं ही संधी साधली आणि डायरेक्ट कृष्ण परमात्म्याला ज्या गाड्यामध्ये झोपवलं होतं ना, त्या गाड्यावरती येऊन उभं राहावं. कृष्ण परमात्मा आता सामान्य आहे का परमात्मा? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी, धन्य तुझी विठोबा. लगेच कृष्ण परमात्म्याच्या लक्षात यावं. कृष्ण परमात्म्यानं आपलं छोटंसं जे पाऊल आहे ना, ते गाड्याला लावलं आणि गाड्याला लावल्याबरोबर तो गाडा मात्र इतका जोरामध्ये उडून गेला, जसं बॉम्बस्फोट कसा होतो, आपण म्हणतो स्फोट कसा होतो, इतका त्या गाड्याचा आवाज होऊ लागला. यशोदा माता पळत पळत स्वयंपाक घरातून बाहेर आला आणि पाहिलं की काय प्रकार चाललेला आहे. आणि ते लहान गोपालांना विचारलं की हा गाडा उडाला तरी कसा काय, इतका जोराचा आवाज आला तरी कसा. पण लहान गोपाळांनी सांगितलं की कृष्णानं काय केलं, आपलं पाऊल आहे ते गाड्याला लावलं आणि आपोआप हा गाडा मात्र उडून गेला. सांगायचं तात्पर्य की राक्षसाचा वध करायचा आहे, राक्षसाचा नायनाट करायचा आहे. माझ्या परमात्म्याला त्या ठिकाणी आपलं पाऊल जरी लावलं तरी वज्रापेक्षा कठीण असलेला राक्षसाचा त्या ठिकाणी नायनाट होतो. म्हणून तुकोबरे म्हणतात की परमात्म्याचे चरण कसे आहेत, तुझी पाऊले सुकुमार. आणि त्या ठिकाणी माझे मन भ्रमर केलं पाहिजे. ज्या चरणा कमळाजवळ, ज्या पावलांजवळ, ज्या पायांजवळ अनेक संतांनी ठाव मागितला, ठाव धरीला संतजनी, सुखी राहिले लपुनी. त्या चरणांजवळच सुख लपलेलं आहे, सुख दडलेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्याच्या चरणाजवळ आपलं मस्तक टेकवलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्या चरणाजवळ आपलं मस्तक टेकवलं की सर्व त्या ठिकाणी आयुष्याचं, सर्व जीवनाचं सुख मिळाल्याशिवाय राहत. बघा, एखादा निष्ठावंत वारकरी असेल ना बाबा, निष्ठावंत वारकऱ्याला तो अनुभव येतो आणि तुकोबरे म्हणतात की अनुभवाने आम्ही तुम्हाला सांगतो, अनुभवा आले अंगा ते या जगा देत असते. अनेक संतांनी त्या ठिकाणी ठाव मागितला. कुणी कुणी मागितला, सखूबाईनं मागितला, मीराबाईनं मागितला, कान्होपात्रेनं मागितला, त्या ठिकाणी नामदेवरायांनी मागितला, अनेक संतांनी ठाव मागितला. तुम्ही आम्ही सुद्धा जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ, भगवान परमात्म्याच्या पावलांजवळ, परमात्म्याच्या चरणांजवळ जर ठाव मागितला तर सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. तुम्हाला जर त्या ठिकाणी विनवणी करायची असेल, शरण यायचं असेल तर कुणाला शरण यायचं? पाय लक्ष्मीच्या हाती. जिच्या हातामध्ये भगवान परमात्म्याचे पाय आहेत ना, त्या लक्ष्मी मातेला पण आज आपण लक्ष्मी मातेला बाजूला सरलं. महिला मंडळ व्यवहारातलं उदाहरण दिलं तर सकाळी लवकरची काय झोप, सकाळी काय लवकरची जाग येत नाही, रात्रीची लवकर झोप येत नाही म्हणून सकाळी लवकर काय जाग येते का? जाग कुशल नाही म्हणता म्हणजे अनुभवच असावा. कारण बघा, लक्ष्मी माता येण्याची जी वेळ सांगितलेली आहे ना, लक्ष्मी माता अशी आहे महिला मंडळ. आता उदाहरण देण्यासारखी बरीच आहेत पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही.
लक्ष्मी माता कुणाच्या रूपात कधी केव्हा कुठे कशी येईल सांगता येत नाही. छोटंसं उदाहरण देईल आणि पुढचं आपला अभंग मी पाहिल. एक दिवस अशी गंमत झाली, भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता दोघांची भांडण. आता पती पत्नीची भांडण ही तेव्हापासून चालून आली बाबा, म्हणून आता होते. छोट्याशा कारणावरून पती पत्नीच्या संसारामध्ये भांडण व्हायला कोणतं मोठं कारण लागत? भगवान विष्णू म्हटले की या भूतलावरती माझी महती आहे. लक्ष्मी माता म्हटल्या की माझी महती आहे. नारदजी आले, म्हणू लागले भांडू नका, शांत बसा, भांडू नका. भांडण्यापेक्षा असं करा, दोघांनीही सिद्ध करून दाखवा. भगवान विष्णू म्हटले मी सिद्ध करून दाखवणार आहे. अगं लक्ष्मी, तू सिद्ध करून दाखवणार आहेस का? मग सिद्ध करायचं आहे तर दोघांनाही अवतार घ्यावा लागेल. भूतलावरती अवतार घ्यायचा. लक्ष्मी माता तयार झाल्या, भगवान विष्णू तयार झाले. पुन्हा लक्ष्मी मातेने विचारलं, देवा मी अवतार घेणार आहे, पण तुम्ही घेणार आहात ना? भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी तुझा विश्वासच नाही माझ्यावरती, म्हणून ही सारखी सारखी काय होते. बघा, ही विश्वासाची गोष्ट सुद्धा तेव्हापासून चालत आली. पती पत्नी मध्ये कधी भांडण झाली की सहज पत्नी म्हणते की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही. भगवान विष्णू म्हटले की विश्वास नसेल, तुला पटत नसेल तर असं कर, हातामध्ये हात घ्यायचा. आपल्या दोघांनी एकमेकांचा हात आपल्या हातात घेतला की भूतलावरती अवतार घ्यायचा. अवतार घेतला. पण लक्ष्मी मातेला वाटू लागलं, जर माझ्यापेक्षा भूतलावरती आमच्या स्वामीची म्हणजे पती राजांची देवाची महती जर जास्त असेल तर मी काय करायचं, मी काय केलं पाहिजे. आता महिला मंडळांचा झमका कीर्तनात सांगायची गरज नाही. पतीनं फक्त काही म्हणू द्या, भांडण झाल्यानंतर की फक्त म्हणणार, झमका दिल्याशिवाय राहणार. काही म्हटलं की पोतेरा, काही म्हटलं की पोतेरा. तर ती ऍक्टिंग मी करत नाही, तर कीर्तनात ऍक्टिंग करू नये. भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी तुझं तू त्या ठिकाणी सिद्ध करून दाखव. लक्ष्मी मातेनं फक्त म्हणावं. कसं? पतीने एखाद्या भांडण झाल्यानंतर पत्नीची स्तुती करावी, तू किती सुंदर दिसते, पण तिला नाही त्याचं काही वाटत. ती फक्त झमका मारणार. म्हटलं की पोतेरा समजून जायचा. लक्ष्मी मातेने सुद्धा तसंच कृत्य केलं की स्वामी माझं मी बघून घेईल, तुमचं तुम्ही. भगवान विष्णूने दवंडी पिटावली की भूतलावरती भगवान विष्णू अवतीर्ण झालेले आहेत. या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. भागवत कथा कोण कोण श्रवण करायला येणार आणि येणारा जो श्रोता वर्ग असेल ना, त्या श्रोता वर्गाला भागवत कथा ऐकल्याच्या नंतर मोक्षाची प्राप्ती करून ज्यांना ज्यांना कळालं ना, गणेश नगर मध्ये सगळे वेळात वेळ काढून येऊ लागले. आता घाईमध्ये हा दृष्टांत सांगते. भागवत कथेचा पहिला, दुसरा, तिसरा, 5वा दिवस उजाडला. संपूर्ण त्या ठिकाणी गणेश नगर भगवान विष्णू समोर, भगवान विष्णू पुढे कथा श्रवण करण्याकरिता वेळ काढून येऊ लागला. लक्ष्मी मातेला वाटलं की आपण कुठेतरी माघारी राहिलो की काय. लगेचच लक्ष्मी मातेने एका वयोवृद्ध म्हातारीचं रूप घ्यावं. तुमच्यासारखी एक ताई सुंदर अशी साडी नेसून कथेला येतच होती. कथेची वेळ झाली होती, संध्याकाळी 6 ते 9ची वेळ होती. ताईला वाटलं की आज भागवत कथेचा 5वा दिवस आहे, आज देवाचं लग्न असावं. आणि त्या ताईचं नाव होतं मालू. आता मालूने नेसला सुंदर असा शालू. सुंदर शालू नेसून 1-1.5 तास मेकअप केला आणि लगबगीनं त्या ठिकाणी निघाली. कुठे? पाठीमागं बसलेला महिला मंडळ बोला ना जरा, शेवटचे मिनिटं राहिलेत, बोला. तेवढ्यात ती दरवाजाची कडी लावतच होती, दार लावत होती. वयोवृद्ध म्हातारीचं रूप घेतलेलं लक्ष्मी मातेनं येऊन ठेपावं. बाई कुठे चालली आहेस? जात आहेस तेवढं मला जाता जाता प्यायला पाणी देतेस का? आता हिनं 1 तास लावला होता. आई कशाला? सुंदर मेकअप करायला. हिला वाटलं की मध्येच ही बाई कशाला आली, इतकी बडबड करायला लागली. हिला आताच यायचं होतं का? नंतर आली असती तर काय झालं असतं, थोडं माघारी यायचं होतं ना. बडबड केली, पण बाईनं तिला तांब्या भरून पाणी. बघा महिला मंडळ, तुमच्या घरामध्ये कशा कशाचे तांबे आहेत? पितळेचे आहेत का? ताई तुमच्या घरी जर सोन्याचं असेल तर मी आज मुक्कामी राहील, मला उद्या काही सकाळी कीर्तन. आई तुमच्या घरी जर चांद्याची असतील ना तांबे भांडी, तर मी तुमच्या घरी चहा घ्यायला येईल आणि तेवढं चहाचा कप मी घेऊन जाईल. आता लक्ष्मी मातेला तांब्या भरून, लोटा भरून त्या ठिकाणी पाणी द्यावा. आधी घटा लक्ष्मी मातेनं प्राशन करावं. वयोवृद्ध रूप घेतलेल्या म्हातारीनं
तो रिकाम करून देत असताना तांब्या सोन्याचा करून दिला. बाई टकामका पाहू लागली, चमत्कार कसा घडला. नेमकी म्हातारी तरी कोण आहे, तिला राहवलं नाही. महिला मंडळांची चर्चा अशी आहे, कुठल्या नेटवर्कची गरज भासत नाही. अख्ख्या गावामध्ये चर्चा पसरली आणि दुसऱ्या दिवशी कथेला एकही महिला मंडळ उपस्थितीत राहिली. लक्ष्मी माता म्हटले, बघा स्वामी, अखंड समाज आज माझ्या बाजूने आहे, महिला मंडळ माझ्या बाजूने आहे. सांगायचं तात्पर्य, लक्ष्मी माता कोणत्या रूपानं कधी केव्हा कुठे कशी येईल सांगता येत नाही. मग ती लक्ष्मी माता किती श्रेष्ठ आहे तुकोबऱ्या म्हणतात. बघा, जी लक्ष्मी माता आहे आणि तिच्या ज्या दासी आहेत ना, दासींनी त्या ठिकाणी घरकुळ, आपलं जे खेळ आहे ना, खेळ करण्याकरिता जी कागदी घरकुळ तयार करावी आणि त्या कागदी घरकुळांचं छायाचित्रण इंद्रानं अमरपुरीमध्ये, स्वर्गातल्या अमरपुरीमध्ये रेखाटावं. मग जिच्या दासी इतक्या भाग्यवान आहेत, जिच्या दासींना इतकं महत्व आहे, ती ऐश्वर्याची स्वामिनी लक्ष्मी माता किती श्रेष्ठ आहे. आणि जी लक्ष्मी मातेच्या हातामध्ये परमात्म्याचे चरण कमल आहेत, तो परमात्मा किती भाग्यवान आहे, तो परमात्मा किती श्रेष्ठ आहे. तुकोबऱ्या म्हणतात की आणखीन मी वर्णन काय करावं, मी कितीही परमात्म्याच्या चरणाचं वर्णन केलं, तुका म्हणे वाकी भाट झाली तिनी लोकी. म्हणजे लहान बाळाच्या पायातल्या पैंजणांचा किती छोटा आवाज असतो. चहू वेद जान शाही शास्त्री कर्ण आणि 18 पुराण हरिश्री गाती. शास्त्र पुराण सुद्धा कमी पडतात, इतका परमात्म्याचे चरण कमल श्रेष्ठ आहेत. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे की तुका म्हणे वा वा. तुका म्हणे की तुका म्हणे क्या बात है.
वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम डोपार घुमाई डोपार घुमाई डोपार घुमाई डोपार घुमाई डोपार घुमाई बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की पवनपुत्र हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान गणपती बाप्पा मोरया आली पापानाश तुझी पाऊले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर ठाव धरिला संतजणी सुखी राहिले लबोणी तुझी पाऊले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर तुका म्हणे वाकी भाट झाली तिन्ही लोकी तुझी पाऊले सुकुमार तेथे माझे मन भ्रमर अल्पमती प्रमाण अल्पबुद्धी प्रमाण धावत्या वेगात अगदी कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असावा. या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहामधले पंचम दिवसाची कीर्तन रूपी सेवा मध सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली असावी. या ठिकाणी धावत्या वेगात अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सुंदर असं आयोजन आणि नियोजन खरंच किती वर्णन करावं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एखाद्या माणसाला दुःख होऊ नये पण झालं, दुःख झालेल्या टेन्शन झालेल्या किंवा भांडण झालेल्या त्या व्यक्तीनं इथं यावं आणि हा सुख सोहळा हे आनंदाचं वातावरण पाहिल्यानंतर झालेली भांडण झालेलं दुःख मात्र विसरावं. इतकं सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन आहे. शेवटचे तुमचे 5 मिनिट घेईल आणि वाणीला पूर्णविराम देईल. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना आज काळाची गरज आहे ते म्हणजे संस्कार. आज संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. कारण बघा आज जर आपण संस्कार पाहिले कुठल्या बाजारात दुकानात विकत मिळतात का तर नाही. मला सांगा एखाद्या खाणीतले दगड असतात, 3 दगड घ्या, 3 दगडांवरती काही ना काही लिहिलेलं असतं. एखाद्या दगडावरती लिहिलेलं असतं नारळ येथे फोडा, दुसऱ्या दगडावरती लिहिलेलं असतं चप्पल इथे काढा आणि तिसऱ्या दगडावरती लिहिलेलं असतं की मूर्तीला स्पर्श करू नका. एकाच खाणीतले 3 दगड असतात पण तिघांना काही वेगवेगळं लिहिलेलं असतं. त्या दगडांची काही चूक असते का नाही. हे उदाहरण पटलं नसेल तर दुसरं देईल. एखाद्या बापाला 3 लेकरं असू द्या, एक व्यसनाच्या अधीन जातो, एखादा जुगारी निघतो आणि तिसरा मुलगीला घेऊन पळून जातो. बापाची काही चूक असते का नाही. बघा एकाच झाडावरून काही फुले काढलेली असतात, त्या फुलांची काही माळं बनवलेली असतात. एखादा हार कीर्तनकाराच्या गळ्यात जातो, एखाद्या मोतीवरती जातो आणि एखादा देवाच्या चरणावरती जातो. त्या झाडाची काही चूक असते का तर नाही. जीवन जगत असताना प्रत्येक माता पिता त्या लेकरांवरती संस्कार करतात पण त्या मुलांना मात्र संस्कार घेण्याची पात्रता राहिलेली नाही. आपल्या एखाद्या मुलीच्या हातात 1-1.5 लाखाचा सहज मोबाईल येतो. त्या मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये गेम खेळून व्हॉट्सॲप चालवून काही देहाचं सार्थक होईल का, आपला उद्धार होईल का, लेकीचं कल्याण होईल का नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना मी नेहमी सांगत असते की संस्कार एवढे महत्त्वाचे आहेत
की आज काळाची गरज आहे ते संस्कार आपल्या लेकरा बाळांवरती केलेच पाहिजे. मुलाला तुम्ही 20 रुपये द्या आई आणि सकाळी दुकानावरती पाठवा आणि त्याला म्हणा की दुकानावरून जरा संस्कार विकत घेऊन ये. शक्य आहे का नाही? मग ते माता पिता आई वडील हे दाम्पत्यांकडून घडवले जातात. निश्चितच आपल्या मुलावरती संस्कार असले तर या मुलांना मुले कशी या ठिकाणी लहान लेकरं ही लहान बाळ कीर्तनामध्ये आज साथ करत आहेत ना, आपली मुलं सुद्धा इथे कुठेतरी दिसून आली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण आता जर संस्कार केले तर या ठिकाणी ते मुलांना या किंवा अशी सांगायची गरज भासणार नाही. स्वतःहून मुलं येतील, गळ्यामध्ये टाळ घेतील आणि माईकवरती एखादं उभा राहून त्या ठिकाणी हरिपाठ गाईल. म्हणून याकरिता आपले संस्कार असले पाहिजे. एखाद्या मुलीला संस्कार करत लावत असताना संस्कार तिच्यावरती लावा की ज्याही तू सासरी सासर करण्याकरिता जाणार आहे, संसार करण्याकरिता जाणार आहे ना, त्या सासरी तू संसारच करायचं नाही तर परमार्थ सुद्धा करायचा आहे. गावामध्ये तुझ्या सप्ताह असेल ना, त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. एवढे संस्कार आपल्या मुलींवरती आपण निश्चितच करा. छत्रपती शिवाजी राजांवरती राजमाता जिजाऊ मातेने संस्कार केले ना, इतके सुंदर संस्कार केले. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भागवत कथा माझ्या जिजाऊ मातेनं सांगावी, छत्रपती शिवाजी राजांनी ती श्रवण करावी, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लावावं, तुकाराम महाराजांचा गाथा त्या ठिकाणी जिजाऊ मातेनं वाचावा, गाथेचं पारायण करावं आणि छत्रपती शिवाजी राजांना ते श्रवण करावे. लहानपणापासून राजांवरती केलेले संस्कार तुम्ही आम्ही सुद्धा त्याच रीतीने संस्कार केले तर आपली सुद्धा मुलं सुसंस्कृत घडल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. त्या छत्रपती शिवाजी राजांची आज एकटी थोडी गर्जना करेल. छत्रपती शिवाजी राजांची काही दिवसांवरती जयंती येते ना, तर राजांबद्दल एक पोवाडा गाईल आणि वाणीला पूर्णविराम देईल. हरी शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व कळाना, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व कळाना. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला, तर तो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. छत्रपती शिवाजी राजांनी या स्वराज्याची स्थापना करण्याकरिता मायबाप हातामध्ये तलवार घेऊन हा राज्याभिषेक करावा. याला कारण काय तर राजमाता जिजाऊ मातेने जे संस्कार केले ना, संस्कार करत असताना महिला मंडळ गर्भापासून संस्कार केले पाहिजे. राजमाता जिजाऊ मातेना ज्या वेळेला गर्भवती असताना जे डोहाळे लागले ना, ते डोहाळे कसे होते? हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटत होती, घोड्यावरती बसून घोड्याला टाक मारावीशी वाटत होती. आज तुमचे आमचे संस्कार गोडधोड खाण्याचे संस्कार लागतात. जर आपण गर्भावरती वेळेवरती संस्कार केले तर छत्रपती शिवाजी राजांसारखा शूरवीर आणि पराक्रमी राजा जन्माला यायला वेळ लागणार. छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील पण राजमाता जिजाऊ माता बनली पाहिजे. प्रभू रामचंद्र जन्माला येतील पण या ठिकाणी तसं आपण कौशल्या माता बनलं पाहिजे. मायबाप कृष्ण परमात्मा जन्माला येतील पण तशी यशोदा माता बनलं पाहिजे. नामदेव ज्ञानोबा या जन्माला येतील पण 5 वर्षाची मुक्ताई उपदेश करणारी बहीण या ठिकाणी माता असली पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवर संस्कार असे आहेत ना, ते संस्कार वेळेवरती करा. माझ्या जिजाऊ मातेने आज्ञाच केली होती, छत्रपती शिवाजी राजांना आज्ञा
होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराज्याची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची 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 या अक्कलाचा कोथळा त्याने काढीला बाहेर या अक्कलाचा कोथळा त्याने काढीला बाहेर तो बापाचा बाप महिला मंडळ हे जे आयोजन नियोजन आहे ना सुंदर असं आयोजन नियोजन आहे. अगोदर बघा या ठिकाणी कौतुक करावं तर ह्या सगळ्या कमिटी मंडळाचं या सिद्धिविनायक मंडळाचं आणि दुसरं कौतुक करावं ते कोणाचं तर अन्नदान करणाऱ्यांचं आणि तिसरं कौतुक करावं तर पंगतीचा आस्वाद घेणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल पंगतीचा आस्वाद घेणाऱ्यांचं कौतुक का? जर पंगतीवाले ह्या अन्नदानाचा लाभ घेण्याकरिता आलेच नाही तर अन्नदान करून काही फायदा आहे का? आणि चौथं शेवटचं कौतुक करावं तर तुमच्या सगळ्या या ज्ञात श्रोता मंडळाचं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेला माझा मातृवर्ग या ठिकाणी ज्ञात पितृवर्ग आहे ज्यांच्या समोर काही बोलण्याची पात्रता नसताना ही सेवा अज्ञानी बाळकाकडं मज पामरा काय थोरपण पायाची वाहन काय पायी बरी हे न्यायाने बोलण्याचा प्रयत्न केला. मृदुंगाचार्य महाराजांचे ऋण व्यक्त करेल. गायनाचार्य महाराज असतील, गायनाचार्य या ठिकाणी कावेरी ताई महाराज असतील. गोड गायनातून आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यांनाच सोबती साथ करणाऱ्या आपल्या ताईंचं नाव काय हां ताई असतील, ताईंच्या मनापासून आभार व्यक्त करेल. पाठीमागं सातकरी करणारे वारकरी मंडळी असतील, सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेल. बोलत असताना चूक झाली असेल तर क्षमा असावी. या ठिकाणी ह्या सप्ताहाचे पहिल्या दिवसापासून हरिपाठ काकडा सगळं काही शूटिंग करण्याचं काम अगदी सुंदररित्यानं करत आहेत आमचे दिनेश दादा असतील, दिनेश दादा एकनाथ वाडीकर असतील आणि वाडीकर यूट्यूब चॅनल ह्या नावानं त्यांचं शूटिंग जे करतात ना गोड असं शूटिंग करतात. आणि खरंच एखादी जर आपण व्हिडिओ पाहिली ना, आताही तुम्ही हरिपाठाचे व्हिडिओ पाहिल्या तर व्हिडिओ पाहता पाहता आपल्याला नाच येतं. म्हणजे नाचू केते नाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी इतकं गोड शूटिंग करत असतात. दादांच्या मनापासून आभार व्यक्त करेल, मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करेल. सगळ्यांनी एकदा हातांना टाळी वाजवायची आहे, सगळ्यांनी भजन म्हणायचं आहे, हात वरती करायचे आहेत. मी भजन म्हणणार, तुम्ही पाठीमागं भजन म्हणायचं आहे. हरी हरी निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. एक टाळी क्या बात आहे. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
ज्ञानदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गणपती बाप्पा. परमार्थ प्रेमी भाग्यवंतांनो, आज आपल्या कीर्तनरूपी महोत्सवाची 5व्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण प्रीतीताई पाटील यांनी सुंदर असं या ठिकाणी निरूपण मांडलेलं आहे. जेथे लक्ष्मीचा वास गंगा येथे पापानाश. वास्तविक जिथं लक्ष्मीचा वास असेल तिथं गंगा पापांचा नाश करायला उद्धृत झाली. माझ्या अल्पमतीप्रमाणे एक छोटीशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा एखाद्या व्यक्तीकडे खूप सारा पैसा आहे, लक्ष्मी त्याच्याकडे भरपूर प्रमाणात आहे, खूप मोठा बंगला आहे आणि तो बंगला नदीच्या किनारी आहे. त्या बंगल्यामध्ये राहत असताना त्याच्याकडे पैसा एवढा अमाप आला की त्या लक्ष्मीच्या म्हणजे पैशाच्या जोरावर त्याच्या हातून काही पापं झाली. आता ही पापं धुवायला त्याला गंगेकडे जावं लागेल. पण असं समजा त्या गंगेलाच पूर आला, ज्या गंगेच्या काठावर घर होतं, बंगला होता, आणि त्या गंगेला एवढा मोठा पूर आला, त्या पुरामध्ये ते अख्खं घर लक्ष्मी सकट वाहून गेलं. कोणाचं महत्त्व श्रेष्ठ, लक्ष्मीचं की गंगेचं? कोण श्रेष्ठ? गंगा श्रेष्ठ. कारण लक्ष्मीचा वास नारायणाच्या चरणाशी आहे आणि गंगेचा वास शंकराच्या जटेमध्ये आहे. डोक्यावर बसवलंय गंगेला. लक्ष्मीला जर डोक्यावर पायाखाली आहे, पायाखाली नाही, चरणाशी आहे, तरी तिचं एवढं साम्राज्य आहे. तर ती लक्ष्मी जर डोक्यावर बसवली असती तर काय झालं असतं? असो, खूप सुंदर अशी कीर्तन सेवा महाराजांनी मांडली. त्याचबरोबर महाराजांनी आजच्या काळाची गरज म्हणजे संस्कार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा आज मांडला आहे. संस्कार खूप गरजेचे आहेत. संस्कार ट्रान्सफर होत असतात, संस्कार शिकवले जात नाहीत. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं म्हणजे आपले ज्ञानेश महाराज पाटेकर. छोटंसं पिल्लू, आज वडील पण नाही आहे तिथे आणि त्याचे काका पण नाही आहेत, पण तरी कीर्तनाला आलाय, नाचतोय. संस्कार ट्रान्सफर होत असतात, कारण वडील पण नाचतात कीर्तनामध्ये, काका पण नाचत असतात कीर्तनामध्ये. गोडी लावून देण्यापुरते संस्कार करायचे असतात. एकदा गोडी लागली की संस्कार पुढं घ्यावे लागत नाहीत, ते ऑटोमॅटिक पुढे चालत राहतात. अनुकरणाचा भाग असतो. म्हणून संस्कार ही काळाची गरज आहे. म्हणून प्रत्येक आपल्या संतांनी संस्कार कसे असावेत त्यांच्या अभंगांमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. अभ्यास करता आला पाहिजे. संत आणि शंकर महाराजांसारखे संत तर डायरेक्ट निर्वाणीच्या वाणीने म्हणतात, समझे तो समझ ले बाद में पछताना है, हमारा क्या बिगड़ता है, तेरा ही नुकसान है. संत ठासून ठासून सांगतात, ऐकायचं असेल तर ऐका. आणि अशा प्रकारच्या कीर्तनकारांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा उलगडा होत असतो. आपण ऐकलं पाहिजे, ऐकलेलं साठवलं पाहिजे, साठवलेलं आठवलं पाहिजे आणि इतरांपर्यंत पाठवलं पाहिजे, तरच या कीर्तन महोत्सवाचा खऱ्या अर्थानं सार्थक आहे. नाहीतर मग कालच्या महाराजांनी म्हटलं काहीच आठवत नाही, आता सांगितलेलं आठवत नाही. पहिल्या दिवशीचे महाराज आज कीर्तनाला साथीला होते, कावेरीताई पाटेकर. कुठला अभंग घेतला होता? नाही, आता जे नेहमीचे ते सांगणारच, पण अपेक्षा सामान्य जणांकडून आहे. असू द्या. म्हणून इथं यायचं आहे तर नुसतंच यायचं नाही, काहीतरी घेऊन जाण्यासाठी यायचं आहे. आणि ते घेऊन गेल्यानंतर आपल्या आजूबाजूच्यांना, किमान आपल्या घरामध्ये ते वाटायचं आहे, तरच संस्कार होतील आणि तरच हा भारत देश सुजलाम सुफलाम आणि एका उच्च कोटीवर असा जाऊ शकेल. आणि आता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा